हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे वैभूची दुनिया या चॅनलमध्ये. तर गाईज आज मी डायरेक्ट तयारीच करून पुन्हा रेडी होऊनच तुमच्यासमोर आलेली आहे. मी काय आधी काही शूट नाही केलं. मी सांगितल्याप्रमाणे मी थोडीशी लेट उठली कारण माझं हे टॉन्सिलचं अजून काही ठीक होत नाही आहे. काय झालं आहे त्याला मलाच माहीत नाही. बघू आता काय होते पुढे. तर आता उठले, आता मी तयारीसुद्धा केली नाही. आता मी ऑफिसलासुद्धा निघणार आहे. तेवढ्यात मी बोलली थोडंसं शूट करून घेते घरी, कारण ऑफिसला गेल्या मला काही शूट करायला भेटत नाही. आणि आज आमच्या हिरोचा बड्डेसुद्धा आहे याचा. तर आज बघू काय आहे स्पेशल. पण माझ्याकडून गिफ्ट मागतोय नुसता, गिफ्ट दे गिफ्ट दे गिफ्ट दे. काय आहे काय माहीत, बघू आता काय होतं. बघा आजचा दिवस काय स्पेशल आहे. तर बड्डे आहे तर थोडाफार तर स्पेशल असेलच. मी इथची पॅन्ट घातते, तिच्या पॅन्टीमध्ये मला 10 रुपये भेटले. मग मला वाटलं कागद असेल म्हणून मी बाहेर काढला तर ते 10 रुपये निघाले. आणि त्यांनी माझ्याकडून असे खेचून घेतले तर असे काय डायननी खेचून घेतले असं मला वाटलं. तर मला नखसुद्धा लागला. मी नंतर बघायला पाहिजे होतं, मी आताच बघितलं. काय करणार, माझे 10 रुपये गेले. माझे 10 रुपये माझे गेलेले आहेत. अशा रीते तयारी तर झाले. आमची मावशी, माझा भाऊ, ही मावशी. मावशीला काहीच परत नाही परत बघा नुसता कटकट करेल. आणि बड्डे बॉय इथे पसारा उचलायला लागलेला आहे. माझा कवर फोनचा कुठे टाकला, भेटला काहीच माझा फोनचा कवर. खूप वेळानंतर पूर्ण रात्र गेली पण फोनचा कवर भेटत नव्हता. फक्त तोंड झाकायचा, बाकी सगळं उला पाहिजे. हे माझा एक भाऊ आहे, तो फक्त तोंडावरच घेतो ना, पूर्ण बॉडी ओपन ठेवतो. पण तो ओपन म्हणजे त्याने टी शर्ट नाही घातलेला त्यामुळे. बघा थोडासा नजारा आहे, बघून घ्या. बघा असा झुकतो तो, त्याची स्टाईलच ती आहे. त्याला तोंडावर थंडी लागते का काय लागते मला सुद्धा माहीत नाही, पण तो असंच करतो. तर आता मी निघते. मला मी ऑफिसला जायला निघणार. दुधाचं मला येत ना. बसने चाललेली आहे. मी तुम्हाला बोललेली बस नाही तर मी ट्रेनने जाईन, पण ट्रेन खूप लेट होती तर बस लागलेलीच होती. तर मी बसने विचार केला जाते आज. ट्रेनने परत एवढा वेळ थांबा आणि मग जाते, त्यापेक्षा मी बोलली तो बस जाते. बघा नजारा. कोणी बसने प्रवास करत असतील त्यांना माहिती आहे बसचा काय प्रवास असतो. तेव्हा बसचा प्रवास होतो. मला ती सवय आहे बसचा प्रवास करायची. जास्तीत जास्त त्यामुळे मला सवय झाली. आता मावशीच्या मुलाचं बड्डे आहे त्यामुळे मला पालघरला जावं लागतं. आज मी रूमवर नाही जाणार, डायरेक्ट पालघरला जाते. घाईघाई ट्रेनचं बड्डे त्यामुळे मी आधी तर काही शूट नाही केलं. आता माझी फ्रेंड घराला सुद्धा चालते तेव्हा पटकन आता शूट करते. झाले तुम्हाला अपडेट देते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये चालत नाही त्यामुळे मी काही शूट नाही केलं ऑफिसमध्ये. मी आता सोसायटीमध्ये पोचलेली आहे. आता लिफ्ट येईल किंवा वरती जाईन. त्याचा बड्डे तो वाट बघतोय केक कापायसाठी. माझा काय टॉन्सिलचा आजार काही जात नाही आहे. हाय गाईज, तुला लावलेला मी कॉल. मी घरी पोचलेली आहे. मी आता काय शूट करेन का नाही माहीत नाही आहे. माकाचा बड्डे आहे पण अजून काय तयारी केलेली नाही आहे. नाही आपला साधा. हे सगळे त्याचे मित्र आहेत, सगळे आलेले आहेत बड्डेला. हे तर माहितीच आहे तुम्हाला. दीदीला दिले ह्याला आकाशला पण दिला काय दीदीचा नंबर. नाही हा दीदीला बाय.
आता माझ्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावलंय. तुम्ही पण करा. तू का प्रे माझी जाम उडवतो काही तू जाम उडवतो माझी बारीक आहे पण खूप अंगात मस्ती आहे. तर बर्थडे बॉय कुठे गेलाय काय माहित नाही. सगळे इकडे बसले यांना सांगायला लागेल आता केक कापा. हे बोलव ना का तुझ्या पोऱ्याला. हे मध्ये कुठं ठेवती रे साईडला ठेवती. हे पेटवायला घेतलंय पण ते आता पेटवत बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. काय बोलला. अरे आवाज निकाल आवाज निकालतो. तर इकडे चालू झालं केक भरवणं आमचं. पण ही काय आमची पेटली नाही. ब्लॉग पण काढू देत नाही गाईज. तू इकडे आहे ना. गाईज ब्लॉग काढू देत नाही. आता मी याचा कशाला ब्लॉग काढू. बरोबर आहे का. केक कापतो. त्याचा मित्र आहे त्याच्यासोबत केक झाला कापून. हे बघा त्याला माखवलेलं सुद्धा आहे बघा. अरे लाईट. तर मावशीने त्याला ब्रेसलेट चेन द्यायला लावलेली आहे. चेन त्याला चेन दिलेली आहे मावशीने. हे बघा चेन चांदीची चेन दिली तिने. तिच्या पोऱ्याला लाडका पोऱ्या आहे तिचा. ही दोघांनी लाडकी. ही एक ना तो यो लाडका आहे. ब्रेसलेट सुद्धा आहे गाईज बघा. चांदी झाली पोऱ्याची. चांदीचाच सामान आहे सगळा. परत ठरवणे गाईज मागे ब्रेसलेट घेतलेला त्याला. मागे घेतलेला ब्रेसलेट तो त्याने हरवला. आता परत घेतला. आता बघू किती दिवस टिकवतो. माझे जरा इकडे हे बघ रे इकडे. त्याचा भाऊ हा पण भाऊ त्याचा सगळ्यात मोठा भाऊ हा. नवा जायला गेली सेल्फी काढायला. हे बघा नवाजी आमची. त्याचा मित्र आणि तो आना रे बाबा. तुझे नहीं लूंगी मैं ब्लॉग में देख तू. अरे तुला फोटो काढायचा का नाही त्याच्यासोबत. हे मला चॉकलेट दे रे खायला. हे चॉकलेट दे खायला. शुभम ते चॉकलेट दे मला. हे त्याचे मित्र आलेले टोखा. हा खूप मस्तीखोर आहे. मेरा हिरे हाइट कम है रे. तू मुझे क्या बोल रहा. माहिती आहे मला. माझी इन्सर्ट करून हा एक त्याला सेलिब्रेशन घेऊन आला. एक कॅडबऱ्या सगळ्या माझ्या होणार आहेत नंतर. खूप डिस्टर्बन्स आहेत. खूप डिस्टर्बन्स आहे इकडे काही. काय नाही मीच भिकारी त्याला कुठून काय देऊ. स्वतःला एवढं हे बघा कसं माखवला. हे जाणार रे. सगळी झाली जा तू. नंतर मी जाते. थांब ना. नंतर काय एवढी घाई खायची पडली. थांब जरा. लगेच सेलिब्रेशन उचला लागलं मावशी. शुभम शुभम किती बोल. ए भाऊ थोडासा ए शुभम इकडे व्हिडिओ पकड.
हातात पण नाही येत तो. अरे फुगरा ये ना. व्हिडिओ चालू केला येता बघ. बघ बघ. आता घे चल. जाऊ दे चल. मी vlog चालू करते. अयो उरलेला नाग आहे ना. आता बघा. 1 2 3 चला करे. हा समजत नाही का रख. हे तुझा गिफ्ट द्यायचा आहे ना. माझ्याकडला तुला आणि परत कधी मला फोटो काढ. इसका भाई का माझा कधी रिटर्न मला तुझा आता बघ. जाऊ दे स्वप्नात आता भाऊ तुला बस तो स्वतः बोला स्वप्नात दे मला. उसकी बड़ी बहन देखो मोठी आहे पण दिसायला खूप छोटी दिसते. इकडे बघ. भाई खतरनाक है. पढ़ ना घालवली इंगेज. तो एंगेज क्या होता है. पता नहीं. अबे परफ्यूम है वो. हे बंद कर. इंगेज. हे सगळं माकडं बसलं. आमचा बर्थडे झालेला आहे याचा. हे सगळे खायला बसले. बड़ा आदमी है. कॅमेरे समोर मध्ये तेव्हा छोटे लोक व्हिडिओ में आ गए. तुला अशी लात घालीत ना तू तिथं जाशील. तर यो वाटत बटलर जाम बोलतो गाईस. तर आता मी तुम्हाला नंतर भेटते. झाला आमचा बर्थडे करून पण आले लय बोलतो. हे बघा भुक्कड खाते. भुक्कड कसे खायला लागले. गाईस बघा अश्मयुगातली माणसं आमच्याकडे केक खायला आलाय. अश्मयुगात केक होता नव्हता माहिती नाही गाईस पण आता इकडे केक खावत आहेत गाईस. फोटो तर गाईस आ करा. जय महेशपती. लवकर आईस्क्रीम के काय ये लगत ही है मेरा शासन. पडेल ते तर गाईस भुक्कडने बघा कसा केक खायला लावलेला आहे. भुक्कड बघा कसा केक खातोय. गाईस भाषाला भाषा बोलतो तो. भाषा जी व्यक्ती भाषाला भाषा बोलू शकते ती अशी माणूस आहे. खायची सवय. हॅलो एव्हरीवन. तर मी आता काहीच नाही स्पेशल. तर मग आजचा व्लॉग इकडेच तो दाखवलं काय होतं ते स्पेशल तुम्हाला दाखवलं सगळं ना. मग आजचा व्लॉग मी इकडेच एंड करते. आपण आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तर गाईज प्लीज तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. जास्तीत जास्त शेअर करा गाईज. आणि आपण आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तर गाईज उद्या परत तुम्ही या माझा व्लॉग बघायला.